विद्यार्थी मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील जो 7वा पाठ आहे, त्या 7व्या मधील पहिला आजारी पडण्याचा प्रयोग या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्यांची उत्तरं, त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जी स्वाध्यायामध्ये दिलेली नाहीयेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं. यामध्ये पहिला प्रश्न आहे, केव्हा ते लिहा. यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. केव्हा वाटू लागले? तर बघा, आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध मिळायचे. अशक्तपणा आला की शिराही रोज मिळायचा. हे सर्व पदार्थ आजारी म्हणून सगळेजण खात असत, पण मुलाला त्या पदार्थांना हात लावायची परवानगी नसायची. तेव्हा मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. मुलाने डॉक्टरकडून औषध आणायचेच असे केव्हा ठरवले? बघा, घरातील मंडळी आजारी असून चांगले पदार्थ खात असत, पण मुलाच्या वाटणीला काहीच आजारपण येत नसे. त्याचा स्वार्थीपणा पाहिला त्या लोकांचा, तेव्हा मुलाच्या मनात विचार आला की आपणही आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच. पुढचा प्रश्न आहे, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. बघा, जेव्हा मुलाला डॉक्टरांनी तपासलं, त्याला इकडे तिकडे पालथं वळायला सांगितलं, गळ्यातील नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा मुलाला धन्य धन्य म्हणजे कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटलं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. ज्यावेळेस डॉक्टरांनी त्या मुलाला तपासलं आणि डॉक्टर म्हणाले की तुला काहीच झालं नाही, समजलं ना, ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पळ, जा घरी, असं म्हणल्यावर डॉक्टरनी म्हणल्यानंतर मुलाची निराशा झाली. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. मुलाच्या मते मोठी दुखणी आणि छोटी दुखणी कोणती? उत्तर बघा खाली. मुलाच्या मते मोठी दुखणी कुठली होते? टायफॉइड, क्षय आणि निमोनिया. क्षय म्हणजे हा टीबी. छोटी दुखणी कुठली आहे? पोटदुखी असेल, थंडी, ताप, डोकेदुखी आणि खोकला. मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधं कोणकोणती आहेत? बघा, संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, बेदाणा म्हणजे मनुके, किशमिश, पेढे आणि गोड औषधं ही आजारी व्यक्तींची औषधं आहेत. तक्ता पूर्ण करा. आपण आजारी असताना काय करू शकतो आणि आपण आजारी नसताना काय करू शकत नाही? आपण आजारी असताना घरातल्या कामात मदत करू शकत नाही, आणि आपण जर आजारी नसलो तर आपण घरातल्या कामात मदत करू शकतो. शाळेत जाऊ शकत नाही, अभ्यास करू शकत नाही आणि बाहेरचे पदार्थ खाऊ शकत नाही. तर हे आपण आजारी असताना काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, अशा प्रकारे या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली असती, तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल ते लिहा. या ठिकाणी सोमत आहे, तुम्ही काय काय मदत करता घरी. आई, बाबा किंवा आजी, आजोबा, दादा, ताई आजारी असल्यानंतर आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेऊ, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची योग्य अशी काळजी घेऊ, तिला वेळेत औषध देऊ, तिला आजारपणात खाण्यास योग्य असे पौष्टिक अन्न देऊ, तिला अधिकाधिक सोबत करण्याचा प्रयत्न करू, त्याच्याबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिचं मनोबल वाढवायचं, तिचं म्हणजे त्या आजारी व्यक्तीचं. बघा, या पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्यप्रचार आणि म्हणी दिलेल्या आहेत, तर आपल्याला शिक्षक आणि पालक यांच्या अशी चर्चा करून बघा. इतिश्री 36चा आकडा, जमदग्नीचा अवतार,
चोरावर मोर, लंकेची पार्वती, कळीचा नारळ, घागरगडचा सुभेदार, उंटावरचा शहाणा आणि गळ्यातला ताईत. या वाक्यप्रचारांचे म्हणजेच काही म्हणी आहेत, यांचे अर्थ आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. खालील शब्दांना मराठीत पर्याय असलेले शब्द बघा. डॉक्टर याला मराठीमध्ये वैद्य म्हणतात. ऑपरेशन याला मराठीमध्ये शस्त्रक्रिया म्हणतात. मेडिसिन म्हणजे मराठीमध्ये औषधं म्हणतात. आणि पेशंट ज्याला मराठीमध्ये रुग्ण म्हणतात. पुढे बघा, गुळगुळीत बिछाना, त्याप्रमाणे खालील दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या लावा. हा रकाना आहे पहिला, हा दुसरा आहे, त्यांच्या जोड्या लावायच्यात. बघा, टवटवीत फूल, बटबटीत डोळे, चमचमीत भाजी, ठणठणीत आरोग्य, मिळमिळीत जेवण आणि गुळगुळीत दगड. एक प्रकारे त्या शब्दांची विशेषणं दिलेली आहेत. चित्र दिलेलं आहे, चित्रासंबंधी काही शब्द आहेत, त्यांचा उपयोग करायचा आहे. चित्र हे चौकोनामध्ये जे चित्र दिसतंय ते औषधाचं चित्र दिसतंय बघा. औषधाची बाटली आहे, इथं गोळ्या पडल्या आहेत, गोळ्याचं पाकिट आहे. वाक्य बनवायचे बघा. इथं तुम्ही तुमच्या मनाने पण वाक्य बनवू शकता. उदाहरण दाखल या ठिकाणी, औषधांपासून रुग्णाला आराम मिळतो. बघा, दुसरा शब्द आहे औषधांचा. आजारी माणसाने औषधांचा डोस वेळेत घ्यावा. अशा प्रकारे ही वाक्य या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या मनाने देखील या शब्दांपासून वेगळी वाक्य बनवू शकता. आता इथं काही कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि वाक्यप्रचारांचा उपयोग खालील वाक्यामध्ये करायचा आहे. खाली वाक्य दिलेले आहेत बघा. सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत काय आहे, ठणठणीत आहे ना. ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सुचेनासे होते किंवा सुचेनासे झाले. जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना तो दाखवत खूप बघा हुशारकी मारत होता आणि तो रस्ता खाजगी असल्यामुळे आपण वाहन नेण्याला सक्त मनाई आहे. अशा प्रकारे वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. उपक्रम दिलेला आहे या ठिकाणी. सारे हसूया एक विनोद दिलेला आहे बघा. पुढं कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांचा त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे तुम्हाला. ही वाक्य तुम्ही पाहू शकताय. संदेश तयार करायचा आहे. दवाखाना आणि दवाखान्याच्या बाहेर अनेक पाट्या असतात, त्यावरचा मजकूर बघा या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, अशा सार्वजनिक ठिकाणी असे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी समजून घेऊया. टेबल दिलेला आहे, टेबलावर एक फुलदाणी आहे. पिले घरट्या बाहेर उडाली आणि कमला विनयापेक्षा उंच आहे. बघा, हे शब्द जे आहेत अंडरलाईन केलेले, पेक्षा, बाहेर आणि वर. तर हे अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. तर वर बाहेरपेक्षा हे शब्द अनुक्रमे टेबल, घरटे, विनया या शब्दांना जोडून आलेले. तर मित्रांनो, हे शब्दयोगी अव्यय यांना म्हटलं जातंय बघा. शब्दांच्या जाती प्रकारामधील हा अविकारी शब्दांचा असणारा प्रकार. या शब्दांच्या जातीच्या प्रत्येक ज्या 8 जाती आहेत त्या प्रत्येकाची अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी चॅनलवरती भेट देऊन ती माहिती घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला आणखीन तो घटक चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. खालील वाक्य यामध्ये शब्दयोगी अव्ययाला अधोरेखित करायचंय व इथं दिलेले आहेत. ही वाक्य तुम्ही पाहू शकता. आता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न. आता काही अतिरिक्त महत्वाचे प्रश्न याच पाठावरती आधारित. पहिला आहे रिकाम्या जागा भरा. एखादेही साधे डॅश डॅश माझ्या वाटणीला येऊ नये काय.
ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा डॅश डॅश पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेही डॅश डॅश येत नव्हते. असे हे प्रश्न आहेत या ठिकाणी रिकाम्या जागी भरा आणि त्यांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी खाली बघा दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. खालील वाक्य पुढचा प्रश्न आहे. कोण कोणास म्हणालं, "डॉक्टर मला बरं वाटत नाही." "बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे." असं मुलगा डॉक्टरांना म्हणालाय. "तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर?" हे देखील वाक्य तो मुलगा डॉक्टरांना म्हणालाय. बघा. आहाहा! डॅश डॅश आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण मुलगा स्वतःशीच बोललेला आहे. "डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का." मुलगा म्हणतो डॉक्टरांना. मग हे पाठामधले काही संवाद आहेत. ते कोण म्हणाले, कोणाला म्हणाले त्याचं उत्तरं पण दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे आता खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलाला कशाची लाज वाटली? तर आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो ही गोष्ट लक्षात आल्यावर मुलाला त्याची लाज वाटली. व पुढं घरातील सर्वजण आजारी पडल्यावर कोणती छान औषधे असायची? कोणकोणती औषधे? संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे. पुढचा आहे 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे कोणता पदार्थ घ्यायचा? कोणता पदार्थ घरामध्ये व्हायचा, बनवायचा? अशक्तपणा आला म्हणजे शिरा व्हायचा. शिरा है ना, गोड. मुलाने मनाशी काय ठरवून टाकलं की आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचंच हे त्याने ठरवलं. मुलाने डॉक्टरांना काय सांगितलं? मुलाने डॉक्टर सांगितलं, "डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत. आता मला पाहिजे. निदान एक तरी द्या. निदान म्हणजे कमीत कमी एक तरी इंजेक्शन मला द्या." पुढचा प्रश्न आहे. 3-4 वाक्यामध्ये उत्तर लिहा. आपण एकदाही आजारी पडल आपण एकदाही कधी आजारी पडलो नाही ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याच्या मनात कोणते विचार आले? कोणते विचार आले बघा? की त्याला लाज वाटली. त्याच्या मनात आले की आपण एखाद दुसऱ्या वेळी तरी आजारी पडायला पाहिजे होतं. टायफॉइड, क्षय, निमोनिया. निमोनिया म्हणजे तापाचा आजार आहे. हे ना, टायफॉइड, क्षय. क्षय म्हणजे त्या ठिकाणी कुष्ठरोग, सॉरी टीबी म्हणतात त्याला, दमा. असली मोठमोठी गोड दुखणी नाही, तर कमीत कमी आपल्याला थंडी, ताप, खोकला, पडसं, पोटदुखी, पडसं म्हणजे सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी यातलं काहीही आपल्या वाटणीला आलं नाही. असं तो स्वतःच औषधाची बाटली, आपल्याला स्वतःची एखादी औषधाची बाटली किंवा एखादं इंजेक्शन आपल्या वाटणीला आलं नाही. ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याच्या मनामध्ये विचार आले. पुढचा प्रश्न आहे. आपण घरातील सर्वांबरोबर औषधे घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं असं मुलाच्या मनात का आलं? बघा, की आई, बाबा, दादा नेहमी आजारी पडायचे. त्या सगळ्यांची औषधं मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषधे यासारखा मारा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा आणि हे सगळे पदार्थ ही मंडळी औषध म्हणून खात. पण मुलाला या पदार्थांना हात लावण्याची परवानगी नसायची. म्हणून ही औषधे आपणही घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं असं मुलाच्या मनात आलं. पुढचा प्रश्न आहे. मुलगा नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेल्यावर तेथील लोकांचा त्याला हेवा वाटू लागला. बघा कशामुळे? इथे उत्तर दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. पुढे बघा आकृतिबंध पूर्ण करा. पाठातील मुलाला डॉक्टरने कसं तपासलं त्याचा कृती या ठिकाणी दिलेली आहे. इकडे तिकडे पालथं पळवायला सांगितलं. गळ्यातील नळी छातीवर लावली, जीभ बघितली आणि पोटावर टिचकी मारली. आता हे काही रिकाम्या जागा भरा असे प्रश्न आहेत. इथं बघा आणि हे खाली त्याची उत्तर दिलेली आहेत. बारकाईनं बघा. पण रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हा प्रश्न लिहिताना आपण वाक्य पूर्ण लिहून उत्तर जे आहे त्याला अंडरलाईन करायचे. असं एका शब्दामध्ये उत्तर लिहायची नाही. आकलन व कृतीवर आधारित. पोटावर टिचकी मारल्यावर काय झालं? त्या मुलाला हसू आलं. डॉक्टरांना विचारण्यासाठी केलेला आवाज त्याने कसा होता? है ना, खाजगी म्हणजे येते अर्थ हळू. एका वाक्यात पुन्हा एक 2 प्रश्न आहेत तिथं. कोणाला इंजेक्शन
खूप झाली आहेत असं मुलाला वाटलं. ताईला आणि दादाला खूप झाली आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं असतं, मुलाने काय केलं असतं? मुलाने पळत पळत घरी जाऊन सगळ्यांना ऑपरेशन दाखवलं असतं. वचन बदला, खोली खोल्या, नळी नळ्या, टिचकी टिचक्या. डॉक्टर दोन्ही वचनामध्ये एकच शब्द आहे तो. दोन्ही वचनामध्ये सारखाच राहतो. विरामचिन्हावरती आधारित प्रश्न आहेत. पुढे आहे सोमत. आजारी पडण्याचे फायदे तोटे तुमच्या शब्दात लिहा. सोमतावरती आधारित प्रश्न आहे आणि सोमतावरती आधारित प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मनाने उत्तर लिहू शकता. फक्त उदाहरणादाखल इथं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही त्याचा संदर्भ घेऊन अशा प्रकारे उत्तर लिहू शकता. समानार्थी शब्द: दुखणेकरी आजारी, लाज शरम, औषध दवा, निराळी वेगळी, ऐट रुबाब, जीभ जिव्हा. विरुद्धार्थी शब्द आहेत: अशक्त सशक्त, स्वार्थी निस्वार्थी, नाखुश खुश, उत्सुकता निरुत्सुकता. वचन बदला. औषध एक वचन, औषधे अनेक वचन, एक नळी अनेक नळ्या, एक पेढा अनेक पेढे आणि एक बाटली अनेक बाटल्या. आई बाबा, ताई दादा, डॉक्टर डॉक्टरीनबाई. शब्दांचे लिंग बदला. वाक्य शुद्ध करायचे. पुन्हा मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची आणि ते साहित्यिकाची नाव आहेत. हे बघा, हे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली जी साहित्य आहेत, पुस्तकं आहेत, त्यांची नावं इथे दिलेली आहेत. पुढं पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. तर दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. बघा, तुम्हाला वरती जो प्रश्न एक विचारण्यात आलेला स्वाध्यायामध्ये त्याची उत्तरे दिली बघा. काही म्हणी आणि वाक्यप्रचार. इतिश्री म्हणजे सांगता किंवा शेवट. महाभारताची कौरव पांडवाच्या युद्धानंतर इतिश्री झाली म्हणजे सांगता झाली, म्हणजे शेवट झाला. 36 चाकडा म्हणजे शत्रुत्व किंवा वैर असणे. त्या दोन्ही गावांमध्ये गावच्या हद्दीवरून 36 चाकडा होता. जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट व्यक्ती किंवा अतिशय रागीट स्वभाव असणारी व्यक्ती. चोरावर मोर म्हणजे स्वार्थीपणा करणे. आणि लंकेची पार्वती म्हणजे खूप गरिबी येणे. अशा प्रकारे पुढे बघा. कळीचा नारद म्हणजे इकडच्या गोष्टी तिकडे सांगून भांडणे लावणारा. घागरगडचा सुभेदार म्हणजे स्वतःला शहाणा समजणारा. उंटावरचा शहाणा म्हणजे स्वतःबद्दल फाजील अभिमान असणे. आणि शेवटी बघा, गळ्यातला ताईत म्हणजे खूप लाडके असणे. इथं आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा थोडक्यात परिचय दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. पुढे बघा, याच पाठामध्ये आलेले शब्द, त्या शब्दांचे अर्थ आणि त्याचा इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे देखील दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवायचे. आवडला तर लाईक करायचे. पाठामध्ये आलेले काही वाक्यप्रचार आहेत. हे वाक्यप्रचार तुम्ही या ठिकाणी त्याचे अर्थ पाहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपले है ना, इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाचे है ना सर्व पाठांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर सर्व पाठांचं स्वाध्याय आणि मराठी व्याकरणाच्या प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आवश्यकता वाटल्यास चॅनलला भेट देऊन त्या ठिकाणी पाहू शकता. धन्यवाद.